तिकडे विभीषण टेम्पल पण आहे, ते पण आपण बघा. म्हणजे एक ठिकाणी हिंद महासागर आहे आणि एक ठिकाणी बे ऑफ बेंगाल आहे. ते बघा चर्च, तिकडे चर्च आहे आणि आपलं हे लाईट हाऊस. माझी आता जस्ट बाईक रेतमध्ये स्लिप झाली. कधी तुम्ही ती पाहिली पण असेल. हो हो, गर्दी बा गर्दी. इकडे एक आपला समुद्र आहे आणि दुसरा समुद्र. तेवढंच तिकडे कचरा करून टाका. हा कचरा बघा, बाटल्या बघा, प्लास्टिक बघा. 4:45 वाजता आतमध्ये गाड्या घेत नाही, बंद करून टाकायच्या गाड्या घ्यायच्या आतमध्ये. वरती आलो फ्लोअरला, इथं व्ह्यू पहा. हा बघा, धनुषकोडीमध्ये आपला दिसला मोर. क्या बात आहे. ओके ओके, हेच मंदिर विभीषणचं. तर हे शॉप आहे श्री अब्दुल कलाम साहेबांच्या मोठ्या भावाचं. त्यांचे बुक्स वगैरे इकडे असतात. होते बघा. शुभ दुपार मंडळी, शुभ दुपार फ्रॉम रामेश्वरम. लास्ट ब्लॉगमध्ये होता रामेश्वरमचं आपण दर्शन तुम्ही कसं करू शकाल आणि काय काय विधी आहेत, कसं आपण जायचं, सर्व तुम्हाला डिटेलमध्ये दिलेलं आहे. नक्की जाऊन चेकआउट करा, तुम्हाला खूप युजफुल होईल त्याचं. तर आत्ताचे दुपारचे ऑलमोस्ट 2:45 झालेत. आपण जस्ट जेवलो. तर आता जेवून आपण आता निघतोय जायला थोडंफार एक्सप्लोअर करायला. आणि रामेश्वरमला आलो तर भाई धनुषकोडी तो बनता आहे बॉस. आणि काय ऊन आहे यार, साला कडक ऊन आहे, कडक. बाहेर पडलो आणि ऊन लागलं यार, डोक्याला शॉट. मस्त AC मध्ये होतो तेवढं वाटलं नाही, पण ऊन जास्त जास्त काहीतरी आलं आहे मला. आपलं हे तर मंडळी नक्कीच सांगा तुम्हाला आपल्या साऊथ इंडियाचे राईडचे व्लॉग कसे वाटतात, नक्कीच कमेंट करून सांगा. तर मंडळी धनुषकोडीला रिक्षा वगैरे जातात, इकडचे रिक्षा वगैरे जातात. ते एकाला विचारलं तर तो बोला की 1000 रुपये चार्ज होतील फॉर धनुषकोडी. आपल्याकडे बाईक आहे तर आपलं काय गरज आहे ना आपल्याला यायची मस्तपैकी. बाकी तमिळनाडूमध्ये आता कडक ऊन आहे. गेल्या आठवड्यात आय थिंक पाऊस पडला होता वाटतं मला, आता कडक ऊन आहे. आज दाखवतोय आपला धनुषकोडी 24 मिनटं, बरोबर 24 मिनटं. आपण आपला स्टे केला होता हॉटेल रामेश्वरम ग्रँडमध्ये. खूप छान हॉटेल आहे, फॅमिली आणि फ्रेंडसाठी एक नंबर आहे. 2 रूम्स आहेत, एकामध्ये दोघं राहू शकतात आणि एका रूममध्ये 4 लोक राहतात. आमचा होता 2300. त्यांचा मोठा रूम आहे तो आहे 4,500 रुपयाचा. तुम्ही मेक माय ट्रिपमध्ये बुक केलं तर थोडं डिस्काउंट मिळतं. प्लस जिकडे रामेश्वर मंदिर आहे तिच्या आजूबाजूला पण लॉजेस आहेत, हॉटेल्स आहेत, AC लॉज वगैरे आहे, तर त्यांचा पण तुम्ही माहिती काढू शकता. त्या ह्याच्यामध्ये मी 2-3 नावं पण तुम्हाला शो केलेली आहेत त्या ब्लॉगमध्ये, नक्की चेकआउट करा. जेवढं होईल तेवढं आपण दाखवायचा प्रयत्न करू. तिकडे विभीषण टेम्पल पण आहे, ते पण आपण बघायचा विचार आहे. तिकडे बोर्ड वगैरे आहेत त्यांचा, ते पण बघायचा आपला विचार आहे. हा जो एरिया आहे ना तो आहे रामेश्वरम रिझर्व फॉरेस्ट एरिया, म्हणून तुम्हाला प्राणीकडे वगैरे पाहायला मिळते. म्हणून इकडे गाडीला आरामात चालवा, का मधून प्राणी कधी पण जाऊ शकतो त्यासाठी. आणि धनुषकोडी एकदम स्ट्रेटच आहे, एकदम स्ट्रेट, एकदम स्ट्रेट. क्या बात आहे. हे बघा इकडे पण रेत आहे, इकडे पण रेत आहे आणि मधून रस्ता आहे. रस्ता पण सुंदर रस्ता आहे, अति सुंदर रस्ता आहे. हा बघा इकडे समुद्र आहे, इकडे समुद्र आहे आणि हा समुद्र शांत आहे आणि हा समुद्र थोडा खवळणार आहे. हा बघा या साईडला, म्हणजे एक ठिकाणी हिंद महासागर आहे आणि एक ठिकाणी बे ऑफ बेंगाल आहे. आणि तिकडे आहे लाईट हाऊस. बघा तो लाईट हाऊस आहे तिकडे, धनुषकोडीचा लाईट हाऊस तिकडे. ॲक्च्युली धनुषकोडी हे गाव आहे ना, ते इकडे पहिलं प्रॉपर गाव होतं, पण 1964 मध्ये महापूर आला होता तेव्हा हे गाव पूर्णपणे उजाडलं आणि पूर्णपणे खाली जातं. आता ह्याला डेड सिटी सुद्धा म्हणतात आणि लास्ट लँड ऑफ इंडिया सुद्धा म्हणतात, असं आहे ते. आणि इकडून श्रीलंका काय ते ऑलमोस्ट 40 किलोमीटर आहे. तर हे बघा धनुषकोडी 0.1 म्हणजे आलेलो आहे आपण इकडे. आणि इकडे होतं रेल्वे स्टेशन आधी, इकडे या साईडला होतं रेल्वे स्टेशन आधी. इकडे चर्च आहे राईटला, ते बघा चर्च, तिकडे चर्च आहे. हे बघा, हे बघा चर्च, चर्च. आणि आपलं हे लाईट हाऊस. इकडे पण दुकानं वगैरे आहेत सर्व, खायची पियची वगैरे. रेत आहे ना, रेत रेत. पण ही बरी मंडळ तुम्ही बाईक करणार असाल ना तर जपून चालवा, कारण रेत आहे. माझी आता जस्ट बाईक रेतमध्ये स्लिप झाली. कधी तुम्ही ती पाहिली पण असेल. हां म्हणजे अशी अशी गाडी हळली, पडली नाही ही मोठी गोष्ट आहे, पण हळली. तर गाडी जर खूप जपून चालवा, बाईक तरी. हाय ग बाबा, पण पडली ना ती मोठी गोष्ट आहे.
शांत शांत शांत. म्हणजे मोस्टली रेतीवर ना गाडी घेऊन जाऊच नका मी असं म्हणेन. म्हणजे मंडळी जे मी इतके वर्षापासून व्हिडिओवर बघायचो, रील्सवर बघायचो, आज ॲक्च्युली आपण तिकडे पोचतोय ना, यापेक्षा भारी फिलिंग कुठेच मिळत नाही. सिरियसली बोलतो. पाणी मस्त आहे तिकडे. इकडे टुरिस्ट बघा केवढे आलेत, बसेस गाड्या वगैरे लावून वगैरे. इकडे बघा तेव्हा गर्दी असते असते. आणि आय थिंक ह्याचा टायमिंग फक्त 5 वाजेपर्यंत आहे. म्हणजे तुम्ही 4 वाजता आलात तर यानंतर मग तुम्ही 6 पण थांबू शकतात, पण 5च्या नंतर अलाउड नाही आहे. म्हणून जरा लवकरच या. हो हो, गर्दी बघ गर्दी. येस मंडळी, फायनली आपण लास्ट टोकल्यावर पोचलेलो आहोत. हे बघा, हा टर्न आहे तो. तिकडून टर्न म्हणून आपण बॅक जाऊ शकतो. बघा इकडे. तर आपण बाईक इकडे पार्क करू आणि मग तुम्हाला बाकीचे दाखवतो तुम्हाला मी. हां, इकडे बाईक पार्क करू, टेन्शन नाही. हां बस. तर मंडळी फायनली इकडे आपण लास्ट टोकावर, नॉट लास्ट टोक, लास्ट लँड ऑफ इंडियामध्ये आलेलो आहोत. हे बघा, आपण गाडी आपली पार्क केलेली आहे. आणि हे बघा, आणि हे बघा, याचं सर्कल आहे. आणि ॲक्च्युली इकडे एक आपला समुद्र आहे आणि इकडे दुसरा आपला समुद्र आहे. तर हे आपलं लास्ट लँड ऑफ इंडिया आहे. भारी फिलिंग आहे ना ॲक्च्युली. हे आपण व्हिडिओमध्ये बघतो, फील्डमध्ये पाहतो ना, ते पट्टचे पाहतो. काय फिलिंग आहे सिरियसली. इकडे एकदा यायलाच पाहिजे खरं. फक्त एवढं तिकडे कचरा करू नका. हा कचरा बघा, बाटल्या बघा, प्लास्टिक बघा. तिकडे फक्त कचरा करू नका बस, आणि काय नको, वाट लावू नका. तर मंडळी आता निघतोय आपण. मग किती वाजलेत? 3:45. तर मंडळी निघतोय आपण. तुम्हाला मी थोडंफार धनुष्कोडी दाखवलेलं आहे. आता बघा 3:45 वाजता आतमध्ये गाड्या घेत नाही, बंद करून टाकायच्या गाड्या घ्यायच्या आतमध्ये. आतमध्ये गाड्या घ्यायच्या बंद करून टाकल्या. तर तुम्ही 4च्या आधी या, म्हणजे 3:30च्या आधी या तुम्ही, तर तुम्हाला आतमध्ये गाडी जायला मिळेल. नाहीतर आतमध्ये अलाउड करणार नाही. बाकी एक नंबर वाटलं, खूप मजा आली. पण ऊन कडक होतं, त्याच्यामुळे आपण जास्त वेळ थांबलो नाही ॲक्च्युली. ड्रोन शॉट घ्यायचा खूप मनापासून विचार होता, पण हवा एवढी आहे ना, एवढी हवा आहे ना, तर माझा मिनिट राहणारच नाही. फॉरची गॅरंटी आहे मला. ह्याची मला फुल गॅरंटी आहे. रिस्क नको. कुठे गेला तर पाहायला सर्वच वांदे होते. हो, तर काय धनुष्कोडीला गिफ्ट होऊन द्यायचं आपल्या चायला. जाऊ दे. तर मंडळी इकडे आता आपण आलो पाहायला हे लाईट हाऊस. बघूया कसं आहे आतून वगैरे, आणि वरून व्ह्यू काय तो आपण जरा पाहूया. इकडे लाईट हाऊसचं टायमिंग आहे 10 ते 1 आणि दुपारी 2:30 ते 5. हे बघा, तिकीट आहे 10 रुपये, 5 रुपये मुलांना, 25 फॉरनरला, फोटोग्राफीसाठी 20 रुपये आणि व्हिडिओसाठी 25 रुपये. तर आपण दोन्ही घेणार. 25 रुपये आपण घेऊ व्हिडिओग्राफीसाठी आणि घेऊ तिकीट. आणि तिकीट काउंटर इकडे आहे. तर मंडळी आपण तिकीट काढलेली आहे आणि प्लस व्हिडिओग्राफीसाठी आपण पैसे भरलेले आहेत 25 रुपये. त्यामुळे 8 रुपये काढू शकता. प्लस इकडे मुलांसाठी खेळायला इकडे लहानसं प्ले एरिया वगैरे आहे बघा इकडे. जाऊया आत. इकडे आतमध्ये आलो की अशी लिफ्ट आहे. या लिफ्टने आपण जाऊया टॉपवर. लिफ्ट खुश आहे कारण वरती आलो 6th फ्लोअरला. एकदम व्ह्यू पहा. हा बघा, हा बघा सही व्ह्यू. तर आपण तिकडून वरती आलो. पहिला तुम्हाला मी इकडचं तुम्हाला मी हा व्ह्यू पॉइंट दाखवलाय ना. आता तुम्हाला इकडून असं व्ह्यू पॉइंट इकडचं असं आहे. हा बघा, हा बघा साईडला हे व्ह्यू पॉइंट. हा बघा, हा व्ह्यू पॉइंट तुम्हाला मी सर्व व्ह्यू पॉइंट देणार आहे. हा बघा, पाठचा व्ह्यू पॉइंट असं आहे. तुम्हाला इकडून दाखवतो मी. हे बघा, हा बघा
तिकडून आलो, त्या साईडने आलो होतो. हा बघा, तर आपण आता लाईट हाऊस बघून निघतोय बाहेर. प्रकारचा हा ड्रोन व्ह्यू आहे असं म्हणू शकतात. ज्यांच्याकडे ड्रोन नाही आहे ते हे वरून पाहू शकता. असतो आमच्याकडे ड्रोन पण आहे, तरी पण उडू शकलो नाही, कारण हवा प्रचंड प्रमाणात आहे. आणि मिनी तो एवढा काय तो म्हणजे स्टेबल राहत नाही इतक्या हवामध्ये, कारण मी कोकणात पाहिलं त्यासाठी. हा मिनी 3 किंवा 4 असला असता ना तर बिंद उडवला असतं मी, सिरियसली बोलतो. किंवा मोठे असतात ना एअर वगैरे, ते एक नंबर असतात त्यासाठी, हरकत नाही. पण आपला ड्रोन व्ह्यू मिळाला आहे, टेन्शन नाही. आता निघूया पुढे आपण. तर मंडळी आपण इकडून निघतोय आता. लाईटच पाहिला, त्या अम्माकडे आपण सबक प्यालो आणि आता निघतोय. पुढे जे काही तुम्हाला पाहायला मिळेल मग काय एक्सप्लोर करतो ते. आणि इकडे आपल्याला ना मराठी पब्लिक खूप भेटली. एक फॅमिली होती फ्रॉम आले ते पनवेलपासून. दुसरा एक फोटो, मी एकाला बोललो फोटो काढा म्हणून, तो पण मराठी होता. मराठी फॅमिली खूप आली इकडे, खूप भावून एक नंबर वाटला तिथं. त्यांचे हॉर्न मस्त असतात. आणि तो बघा तिकडे आपला मोर दिसला बघा, मोर धनुषकोडीमध्ये आपला दिसला मोर. क्या बात आहे. तर मंडळी इकडे लिहिलं आहे कोडहांडा रामर टेम्पल. तर आपण ते जर पाहूया. राईटला आहे, येताना लेफ्टला लागतं, जाताना राईटला लागतं. तर आपण जर पाहूया एक्झॅक्टली कसलं टेम्पल आहे ते, कारण मला पण नाही माहिती. संध्याकाळी 5ला बंद होतं ते, संध्याकाळी 5ला बंद होतं. आता वाजले 4:45. चला पाहूया तरी काय आहे एक्झॅक्टली. आणि त्या टेम्पलकडे जायला असा मस्त ब्रिज आहे बघा. दोन साईडला पाणी आणि मधून ब्रिज आहे, एक नंबर. हे असं इकडे मंदिर आहे. गाडीकडे पार्क करू आपण आणि आत जाऊया. तर इकडे आपण आतमध्ये आलो आहोत. इकडे थोडं गाडीचे पार्किंग आहेत. गाडी इकडे पार्क करू आपण, बाईक जवळपासच. हे बघा, हे ते हिस्ट्री आहे. दिस होली प्लेस वेअर लॉर्ड रामा कंडक्टेड पद्मविषम ऑफ विभूषणर ब्रदर ऑफ किंग रावणा आफ्टर द बॅटल अगेन्स्ट रावणा. आता म्हणजे हेच मंदिर आहे विभीषणचं. ओके, हेच मंदिर विभीषणचं. तर मंडळी आपण छान दर्शन घेतलं आपलं विभीषण मंदिरचं. ऑफकोर्स आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, पण तुम्ही आलात धनुषकोडीला तर तुम्हाला एक राईट दिसेल, जवळ जाताना राईट दिसेल आणि येताना लेफ्ट दिसेल. ते तुम्हाला मी शब्द सांगितला मंदिराचा तोच आहे. तुम्हाला मी जो नाव सांगितलं ना आधी, टर्न मारच्या आधी, तेच नाव आहे आणि तेच मंदिर आहे विभीषणचं. नक्कीच चेकआउट करा. चला मंडळी, श्री अब्दुल कलाम साहेबांचं मेमोरियल इकडे कुठेतरी आहे. दाखवतो फक्त 1 मिनिट GPS वर. इकडेच कुठेतरी आहे, इकडेच कुठेतरी आहे. हे बघा, हे आहे ते. हां, बंद आहे. तर मंडळीकडे आपण आलो होतो, पण बंद आहे आय थिंक सो, कारण सर्व लोक बाहेरच उभी आहेत. गेट पण बंद केलेलं आहे. ह्याचा टायमिंग काय आपण कोणाला ते विचारूया. तर मंडळीकडे आपण आलो होतो ना श्री अब्दुल कलाम साहेबांचं मेमोरियल पाहिलं, पण ॲक्च्युली ते बंद आहे. संध्याकाळी 5ला तर बंद होतं, पण कोई बात नाही. आपण इकडे आलो आहे चहा प्यायला ना. ते पण आहे हाऊस ऑफ कलाम रामेश्वरम, आणि आतमध्ये त्यांचे सर्व बुक्स वगैरे आहेत त्या साईडला. सर ये एग्जैक्टली क्या बोला आपने? ये क्या बोला एग्जैक्टली बोला आपने अब्दुल सर का? बड़ा बाइक का दुकान. अच्छा, बड़ा बाइक का दुकान. अच्छा, अब्दुल सर का बडे बाइक का दुकान आहे. ओके. ते अब्दुल साहेब आहेत ना, जे मोठे भाऊ आहेत ना, त्यांचं दुकान आहे. हां, ओके. तर इकडे आपण आता कॉफी आणि चहा प्यायला आलो यांच्याकडे, आणि मग जर आपण आतमध्ये जाऊया. तर हे शॉप आहे श्री अब्दुल कलाम साहेबांच्या मोठ्या भावाचं. तर आपण आतमध्ये जरा चल. हां, इकडे तुम्हाला खूप काही गोष्टी पाहायला मिळतील बघा. खूप छान आहे. त्यांचे बुक्स वगैरे इकडे असतात होते बघा. शंख आहे इकडे. तर इकडे नेकलेस वगैरे आहे. हे बघा इकडे खूप मोठा शॉप आहे. ही मूर्ती पहा.
हे वॉल आपण घेतलं फ्रीजवर लावायला आणि हे वॉल आपण घेतलंय बाईकवर लावायला. तर इकडे आपण आता पाहायला आलो आहे पंचमुखी हनुमान मंदिर. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाहीये, तर आपण दर्शन घेऊ आणि मग तुम्हाला सांगतो. तर मंडळी फायनली आपण आपल्या रूम मध्ये आलेलो आहोत. तर या ब्लॉग मध्ये तुम्हाला रामेश्वरम मध्ये काय काय फिरायला तुम्हाला सांगितलं इन शॉर्ट मध्ये. धनुषकोडी आहे, लाईट हाऊस आहे, श्री अब्दुल कलाम साहेबांचं मेमोरियल आहे, पण ते 5ला बंद होतं, तर 5च्या आधी जावं. तुम्हाला मी त्यांचं शॉप म्हणजे त्या भावाचं शॉप आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे. पंचमुखी हनुमान आहे, ते पण एक आत्मिक कॅमेरा अलाउड नाही म्हणून दाखवू शकत नाही, ते पण एक मस्ट विजिट स्पॉट आहे रामेश्वरम. आणि धनुषकोडीच्या आधी विभीषण मंदिर आहे, ते तुम्ही नक्कीच पहा. तिकडे पण आत्मिक कॅमेरा अलाउड नव्हते, पण ते पण एक मस्ट विजिट प्लेस आहे. मग त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे पब्बन ब्रिज पण बघण्यासारखं आहे. ते तुम्ही सनसेट होईल ना अराउंड 6-6:30 तेव्हा तुम्ही गेलं तर खूप बरं होईल. आपण जेव्हा काल आलो होतो ना तेव्हा आपण तिकडून आलो होतो आणि ते मी शूट करून दाखवलं होतं. तसे खूप काही स्पॉट्स आहेत. मग प्रॉब्लेम असा होता आपल्याकडे वेळाचा अभाव होता. आपला उद्या निघतोय जायला केरळला, आपण उद्या चाललोय केरळला. तर जाताना कदाचित आपण उद्या आपण 11ला चेकआउट करू, कारण 12चा चेकआउट आहे. तर 11 नाश्ता पाणी करून आपण 11 वाजता निघू. तर जेवढं होईल लाईक 6-7 वाजेपर्यंत तेवढं आपण ते गाडी चालवू आणि मग बाकीचे पुढे कंटिन्यू करू. सर्व ब्लॉग पुढे येणार आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्ही खुश राहा आणि हसत राहा.